नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, WRD विभागाचं अंतिम निकाल जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। जलसंपदा विभाग भरती 2023 अंतिम निकाल लागलेले आहेत। पाहूयात सविस्तर कोणत्या कोणत्या परिमंडळाचे रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आले आहेत ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या रिझल्ट संदर्भात योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल। यावरती तुम्हाला वेगवेगळ्या परिमंडळाचे निकाल जे आहेत या ठिकाणी पाहता येणार आहे। ओके, सो आत्ताची ही अपडेट या ठिकाणी आलेली आहे, पाहूयात सविस्तर। ओके, सो सर्वात शेवटी या ठिकाणी ही अपडेट देण्यात आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आज दिनांक 29/7/2024 रोजी हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आलेले आहेत। यामध्ये पहा, अधीक्षक अभियंता परिमंडळ अधिकारी दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती या विभागाचं या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे। यामध्ये आरेखक या पदासाठीचा रिझल्ट आहे। सहाय्यक आरेखक आणि सहाय्यक भंडारपाल गट क 29/7/2024 विद्यार्थी मित्रांनो, या 3 पदाचा अमरावती परिमंडळ या विभागाचा निकाल जो आहे तो या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे। तसंच पहा, इतरही विभागाचे या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे। छत्रपती संभाजीनगर परिमंडळ या विभागाचं देखील या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे। आरेखक, सहाय्यक आरेखक आणि सहाय्यक भांडारपाल या पदासाठीचा, ठीक आहे। नंतर कोल्हापूर परिमंडळ याचाही रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे। तसंच यामध्ये आरेखक, सहाय्यक भांडारपाल या 3 पदाचे विद्यार्थी मित्रांनो जवळपास सर्वच या ठिकाणी परिमंडळाचे निकाल जे आहे ते या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे। नागपूर परिमंडळाचे पहा, 2 पदासाठी या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे। आरेखक गट क आणि सहाय्यक भांडारपाल गट क या पदासाठीचा विद्यार्थी मित्रांनो, ज्या परिमंडळासाठी ज्या विभागासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या विभागाची PDF डाउनलोड करून घ्या। ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाची PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे, ठीक आहे। सो अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विभाग संचालनाचे परिमंडळ अधिकारी परिमंडळ पुणे यांच्यामार्फत पहा, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब या पदाचा निकाल लागलेला आहे। तसंच कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क आणि आरेखक, सहाय्यक आरेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक या पदांचं विद्यार्थी मित्र या ठिकाणी निकाल जो आहे तो लागलेला आहे, ठीक आहे। सो हे एक PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल, ठीक आहे। वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठीची PDF मी डाउनलोड करतो, पहा। ओके, सो ही PDF मी डाउनलोड करून घेत आहे। यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाले का नाही ते समजणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सिनियर सायंटिफिक असिस्टंट या पदासाठीचे नंबर ऑफ पोस्ट जर पाहिली तर 2 वॅकन्सीज होत्या आणि यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज हे देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ओके, सो एक नंबर ऑफ वॅकन्सीज 2 होते आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पहा, कॅटेगरी वाईज या ठिकाणी देण्यात आलेले आहे डिटेल। ओके, सो पहा, या ठिकाणी सोशल रिझर्वेशन PH ऑर्फन यामधून 2 उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। ओके, कॅन्डिडेट नॉट अवेलेबल, सिलेक्टेड कॅन्डिडेट 2 आहेत। ओके, कॅन्डिडेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 2 वॅकन्सीज होत्या आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट या ठिकाणी नंबर पाहू शकता 2। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला PDF डाउनलोड करून पाहायचं आहे। कोणत्या ज्या परिमंडळासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल, ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल त्या पोस्टचा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे, ठीक आहे। सहाय्यक भांडारपालसाठी पहा, ओके, जलसंपदा विभाग अमरावती विभागासाठी मी डाउनलोड करतो PDF। यामध्ये तुम्हाला पाहता येईल की कशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवारांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे, ठीक। कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ देखील शो होत आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा। असिस्टंट स्टोअरकीपर या पदासाठीचा मी ही PDF डाउनलोड केलेली आहे। यामध्ये पहा, शेड्यूल्ड कास्ट SC कॅटेगरीसाठी जवळपास कट ऑफ या ठिकाणी 162 मार्काचा लागलेला आहे। ओके, सो दिव्यांग उमेदवाराचा 158 मार्क तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। ST साठी पहा, ओके, STचा उमेदवार या ठिकाणी अवेलेबल नाही। VJA कॅटेगरीसाठी पहा 178चं या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे। वुमनसाठी 132चा या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे, ठीक आहे। सो अशा प्रकारे तुम्ही कॅटेगरी वाईज तुमचं कट ऑफ देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तुमचं लिस्टमध्ये या नाव आहे का ते सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता। सहाय्यक भांडारपाल, असिस्टंट स्टोअरकीपर, जलसंपदा विभाग अमरावती परिमंडळचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे।
ओके, सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव या ठिकाणी आहे का नाही। 2 लिस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। उमेदवारांची प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ज्या विभागासाठी अप्लाय केलं असेल त्या विभागाचा रिझल्ट तुम्हाला चेक करायचा आहे। आणि काही जर डाऊट असतील तर कमेंट बॉक्सद्वारे नक्की कमेंट्स करून सांगायचे आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।